कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आजूबाजूला सगळं शांत असतं, पण मनात एकच प्रश्न वादळासारखा घुमत असतो, आता पुढे काय? एका वळणावर असं वाटायला लागतं की नुसती मेहनत आणि इच्छाशक्ती आता पुरेशी नाही. रस्ता संपल्यासारखा वाटतो. शाळेतल्या परीक्षांमधले निकाल आणि त्यानंतर नोकरीसाठी दिलेले अनेक प्रयत्न, ज्यांच्या हाती फक्त नकार आणि प्रतीक्षा आली. वारंवार येणाऱ्या या अपयशामुळे माणसाचा स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. स्वतःच्याच नजरेत तो असा काही अडकतो की त्याला पुढचं पाऊल कसं उचलायचं हेच समजेनासं होतं. या हतबलतेची झळ संपूर्ण कुटुंबाला बसत होती. आईची वाढणारी चिंता आणि वडिलांच्या चेहऱ्यावरची मूक निराशा हे सगळं त्याला आतून अस्वस्थ करत होतं. अशाच एका वेळी त्याच्या एका मित्राने त्याला एका नव्या मार्गाबद्दल सांगितलं, MSCIT कोर्स. पण त्याच्यासाठी हे जग पूर्णपणे अनोळखी होतं. त्याने याआधी कधीही संगणक हाताळला नव्हता. ती त्याच्यासाठी एक अनाकलनीय यंत्रणा होती. नवं काहीतरी शिकायला जाणं म्हणजे पुन्हा एकदा अपयशाला सामोरं जाण्याची जोखीम स्वीकारणे. जर इथेही आपण हरलो तर? हीच भीती त्याला पुढचं पाऊल उचलू देत नव्हती. आयुष्यातून मार्ग काढण्याची खरी कसोटी पुन्हा तोच जुना प्रयत्न करण्यात नसते, तर ती भीती बाजूला ठेवून एका पूर्णपणे नव्या कौशल्याचा स्वीकार करण्यात असते. आणि तिथेच त्याने एक निर्णय घेतला. त्या भीतीने थांबण्याऐवजी त्याने स्वतःला सांगितलं, मी शिकणार. सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. कीबोर्डवर बोटं फिरवताना होणारी धडपड, माऊसच्या एका क्लिकसाठी करावी लागणारी एकाग्रता, प्रत्येक हालचालीसाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागत होते. जेव्हा तो इंटरनेट वापरायला शिकला तेव्हा त्याचं जग थेट जागतिक माहितीच्या जाळ्याशी जोडलं गेलं. ऑनलाईन परीक्षांमधील यशाने त्याला प्रगतीचा ठोस पुरावा दिला, ज्याने त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागा केला. संगणकावर काम करण्याची ही प्रक्रिया त्याला केवळ तंत्रज्ञान शिकवत नव्हती, तर मी काहीच करू शकत नाही या त्याच्या जुन्या धारणेला खोडून काढत होती. एका छोट्या गोष्टीवर मिळवलेलं नियंत्रण माणसाला आयुष्यातील मोठी आव्हानं पेलण्यासाठी बळ देतं. यातूनच त्याच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत होती. स्क्रीनवरचं हे प्रभुत्व त्याच्या वागण्या बोलण्यातही दिसायला लागलं. त्याची कामातील शिस्त आणि वेळेचं नियोजन हे सर्व आता बदलत होतं. डिजिटल साक्षरतेने त्याला अशा संधी मिळवून दिल्या ज्या केवळ पदवीच्या शिक्षणाने त्याला मिळत नव्हत्या. एका नव्या प्रकारच्या नोकरीसाठी तो आता पात्र झाला होता. अखेर त्याच्या या कष्टाचं चीज झालं. त्याला एका कार्यालयात अधिकृतपणे कामाची संधी मिळाली. या नव्या कौशल्यामुळे तो आता परिस्थितीच्या तालावर नाचणारा मुलगा उरला नव्हता, तर स्वतःच्या निवडीनुसार पावलं उचलायला शिकलेला एक सक्षम युवक होता. जेव्हा त्याने स्वतःच्या कष्टाचा पहिला पगार आपल्या वडिलांच्या हातात ठेवला तेव्हा घरातली ती जुनी नैराश्याची शांतता कायमची संपली. आईच्या डोळ्यात समाधान होतं आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो अभिमान सांगत होता की त्यांच्या कष्टाचं चीज झालंय. आता पुढे काय, हा वडिलांचा प्रश्न आता त्याला घाबरवू शकत नव्हता, कारण आता त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आणि ते पूर्ण करण्याची क्षमता दोन्ही होती. कालपर्यंत जो मुलगा इतरांच्या उत्तरावर पूर्णपणे अवलंबून होता, तो आज स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा पाया रचायला सज्ज झाला आहे. MSCIT हा केवळ संगणकाचा अभ्यासक्रम नाही, तर तो प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या संधींकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे. सततच्या अपयशातून बाहेर पडण्यासाठी कधीकधी फक्त एक योग्य दिशा आणि त्या दिशेला नेणारी आधुनिक साधनं पुरेशी असतात. भीतीच्या पलीकडे जाऊन घेतलेला तो एक छोटासा निर्णय आज त्याला एका स्थिर आणि सुरक्षित उत्पन्नापर्यंत घेऊन आला आहे. शिक्षणाचं खरं यश हे केवळ नोकरी मिळवण्यात नसतं, तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कष्टाने स्वतःची ओळख निर्माण करण्यात